पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली। या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे। विशेष म्हणजे तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे। या घटनेनंतर आरोपीची पत्नी समोर आली असून तिने आपल्या पतीच्या बचावासाठी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आरोपी दत्तात्रय गाडेच्या पत्नीने या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पीडितेच्या आरोपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। ती म्हणाली, जर बलात्कार झाला असेल तर पीडितेचे कपडे का फाटलेले नाहीत? तिच्या शरीरावर कुठेही ओरबाडल्याचे खुणा दिसत नाही। बसमध्ये पहिल्यांदा ती तरुणी गेली आणि 2 मिनिटांनी माझा नवरा बाहेर आला। एवढ्या कमी वेळात बलात्कार कसा होऊ शकतो असा सवाल तिने केलेला आहे। तसेच जर काही जबरदस्ती झाली असती तर तिने आरडाओरडा का केलेला नाही असा मुद्दा देखील आरोपीच्या कुटुंबियाकडून मांडण्यात आलेला आहे। या प्रकरणाची सुनावणी सध्या पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सुरू असून संपूर्ण महाराष्ट्राचे या खटल्याकडे लक्ष लागलेले आहे। आरोपी दोषी ठरणार का, त्याला सुटकेची संधी मिळणार का याबाबत उत्सुकता लागलेली आहे। मात्र मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्तात्रय गाडे हा पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुलाड गावचा रहिवासी आहे। त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून आई वडील शेतकाम करतात। त्याला एक भाऊ, पत्नी आणि लहान मुलं आहेत। मात्र या सर्व जबाबदाऱ्या असतानाही तो कोणतेही नियमित काम न करता गुन्हेगारीच्या वाटेवर गेला। गावातील स्थानिक ग्रामस्थाच्या माहितीनुसार दत्तात्रय गाडेला झटपट श्रीमंत होण्याची लालच लागली होती। त्याच कारणाने त्याने चोरी, लूटमार आणि महिलांना फसवण्यास सुरुवात केली। पूर्वीपासूनच त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून स्थानिक पोलीस देखील त्याच्यावर नजर ठेवून होते। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपी दोषी आहे का नाही याचा फैसला न्यायालय करणार आहे। मात्र महाराष्ट्रभर या घटनेची चर्चा सुरू असून न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।